नमस्कार मंडळी. थंबनेल बघून तर तुम्हाला कळालं असेल की आता आपण कुठे जातोय. तर आजचा प्रवास आहे आपल्या कोकणाकडे. तर आता वाजलेत बरोबर पावणे तीन वाजायला फक्त 5 मिनिट आहेत. खाली जायपर्यंत आपल्याला 3 वाजतीलच. गणपती मंदिर जवळ पण थांबायचंय, नारळ द्यायचंय. तर चला सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. आज आपण जातोय आपल्या गावी खेडला गणपतीसाठी. तर चला, प्रवास आपला कसा होतोय. आणि आज जो आपण राईड करतोय, ही जी राईड करतोय, ही आपण सोलो राईड करतोय. कारण दादा, मम्मी, पप्पा हे आधीच गेलेले आहेत. ते दीड 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 2 वाजेपर्यंत पोहोचलेत. तर आता आपण निघालोय फ्रेश बिश होऊन. हे बघा, आणि हे थोडंसं सामान राहिलंय. आपला हेल्मेट, हे हार आहेत, आणि थोडं अजून दुसरं हे हार आहेत, आणि हे फळ आहेत. हे आपल्याला घेऊन जायची होती कारण जाताना खूप सामान जास्त झालं होतं. तर अर्ध सामान आपण आपल्या ऍक्टिव्हाने नेणार आहोत. तर चला तर मग रेडी झाली आपली गाडी. ही स्पेशली लाईट लावलेली आपण गावी जाण्यासाठी. तिचा फोकस बघा. अंधारात तुम्हाला मी अजून नीट दाखवीन. आपला एक युट्यूबर दादा आहे, ऑलराऊंडर नितीन. तर त्याला मेसेज केलेला, तर तो बोललेला ही लाईट लाव. तर चला मग, थँक्यू नितीन दा, तुझ्यामुळे थोडीशी हेल्प झाली मला प्रवासामध्ये. आता आपण निघालोय, गणपती मंदिर जवळ आलोय. गणपती मंदिर जवळची थोडी पूजा करून मग आपण आपल्या मार्गाला निघूया. सुरुवातीला एक नारळ, लिंबू ठेवा टायर खाली. प्रवास चांगला जाऊ दे रे देवा. पहिल्यांदा सोलो राईड होते आपली. देवा गणपती बाप्पा गजानना. प्रवासाला सुरुवात झाली आपल्या. गणपती मंदिराच्या इथून निघालोय. आता आरे रोड करत आपण पवईला जाऊ. पवईवरनं आपण जाऊ ऐरोलीला. पाऊस नाही. पाऊस नसायला जावा, कारण प्रवास लांबचा आहे. पूर्वतयारी केलेली आहे सगळी. जॅकेट वगैरे सगळं डिक्कीमध्ये ठेवलंय. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम हा होतो ना, पावसात गाडी चालवायला थोडा कंटाळा येतो. पण असो, राईडला सुरुवात झाली. सोलो राईड आहे आपली पहिली. आणि गावी आपण खूप वेळा गेलोय, म्हणजे गेली 7 ते 8 वर्ष आपण गावी जातोय. पण आपण सोलो राईड कधीच केली नव्हती. एकदा पप्पांना घेऊन गेलो होतो गावी. तेव्हा सोलोच होतो चालवायला, कारण पप्पांना बाईक येत नाही. पण तेव्हा मजा आली होती. पण आता सोलो राईडचा एक्सपिरियन्स आणि विजन बघा तुम्ही. म्हणजे लाईट लावली त्याचा पुरेपूर फायदा झालाय. पूर्ण येल्लो येल्लो ग्लोव्स घातले नाहीत, कारण व्हिडिओ परत चालू करायचे, बंद करायचे, चालू करायचे, बंद करायचे. तर जेवढं होईल तेवढं मी रेकॉर्ड करीन आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. भाऊ गेलो तेव्हा भाऊ सांगत होता की आपलं वडखळ पर्यंत रोड एकदम चांगला आहे. जो काय रोड आपला खराब आहे तो आपला नागोठणे आणि कोलाड साईडलाच आहे. तर काही करून आपल्याला आता वाजलं किती, 3 वाजता. रे वा, 3 वाजता रोड निघालोय. ऍटलीस्ट आपण 6 वाजेपर्यंत तरी पोहोचलो पाहिजे. व्ह्यू बघा, समोर व्ह्यू बघा. हा हा, जर ही लाईट लावत नाही ना, ते बघा एवढंच विजन येते मला. पण लाईट लावून फायदा झालाय खरंच. सामान सगळं घेतलंय, खाली इथे हार ठेवलेत.
डिक्की मध्ये फळं ठेवली आहेत आणि अजून थोडी 2-3 सामान आहेत जी महत्वाची आहेत. लायसन्स घेतलेले आहे, गाडीचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत. कधी पकडलं नाही आपल्याला पोलिसांनी, पण तरी पण डॉक्युमेंट्स आपण क्लिअर ठेवलेले आहेत. चला तर मग डायरेक्ट आता आपण अं, पवईलाच भेटूया. आता आपलं माहीनगर शेखरचा जो मागचा रोड आहे ना, ये बाबा दादा तू पहिला ये, तुला घाई आहे. व्हेरी गुड. माहीनगरचा जो दुसरा एक रोड जातो तिथे आलोय आपण. स्वामी समर्थांचं मठ आहे इथे पुढे, तुम्हाला मठ दाखवतो. मग व्हिडिओ आपण डायरेक्ट पवईला चालू करूया. एकटं राईड करायचं याचा आनंद तर आहे, पण सोबत राईड करताना म्हणजे याआधी माझा भाऊ असायचा, तोच गाडी चालवायचा, मी घ्यायचोच नाही कारण मला कंटाळा यायचा. मला असं वाटायचं की चला बाबा आपण राजासारखं जाऊया. मध्ये मग आमच्या काकांचा पोरगा होता, तो मे बी कदाचित येईल, सांगता येत नाही, त्याचा जरा जॉबमुळे अडकला गेलाय तो. पण ही सोलो राईड माझ्या तरी लक्षात राहील. त्यानं सोलो राईड करायची इच्छा खूप होती, पण ती आता पूर्ण झाली. बघा हा जो रोड आहे ना, तो मठाकडे जातो. स्वामी समर्थांचं मठ आहे, तिथे मठाकडे जातो. आरेचा रोड ठीक आहे, हा पॅच थोडासा जरा खराब आहे, पण मॅनेजेबल आहे. पुढे जो हा जो रोड आहे ना पुढे, बघा हा रोड एकदम सुसाट आहे, एकदम सुसाट आहे बघा. चला चला तर मग डायरेक्ट पवईला भेटूया. तर जस्ट पवई क्रॉस केली, पवई क्रॉस करून आपण थांबलो नाही, कारण पाऊस नाही, तर जेवढा लवकर होईल तेवढा आपण रोड क्लिअर करत जाऊया. तर जस्ट पनवेल क्रॉस केले आपण आता. पनवेल वरून आपण आता लेफ्ट मारलाय. नवीन ब्रिजने आलोय, रोड जरा ठीकठाक होता, मध्ये थोडा चुकलो होतो आपण उरण साईडला. ते नवीन रोड झाले तर थोडं कन्फ्युजन होत आहे. आता पनवेल वरून स्टेट 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 आपल्याला आपल्या स्वर्गात जायचंय. तर पाऊस खूप आहे म्हणून मोबाईल इथे लावत नाही, मी मोबाईल आतमध्ये ठेवलाय मॅप साठी, कारण मध्ये थोडं कन्फ्युजन होतं. बघू शकता पनवेल. मागे इकडनं आपण लेफ्ट मारून सरळ आलोय. आता हा रोड सरळ आपल्या स्वर्गाकडे जातोय. चला तर जसं पॉसिबल होईल तसं मी तुम्हाला रोड दाखवेन. पॉसिबिलिटी थोडी कमी वाटते कारण पाऊस हा अचानक येतोय. तर चला तर बघूया. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पेन मध्ये पोहोचलेलो आहोत. एकदम सुसाट रोड आहे, कुठेच काही असं नाही की मध्ये मध्ये जे पॅच आहेत ते थोडे खराब आहेत, तर थोडं जरा सावकाश चालवा. मोबाईल अजून मी होल्डरला लावत नाही कारण पावसाचे चान्सेस थोडे जास्त आहेत इथे, कारण बारीक बारीक पाऊस पडतोय. पेनला शिकलो तर इथे तर जरा पाऊस नाही, पण मला रिस्क नाही घ्यायची कारण फोन कदाचित खराब होऊ शकतो. आता पेन मध्ये पोहोचलोय. आता इकडनं मानगाव फक्त 1.5 का 1.25 तास आहे. तर मानगावला आपण अराउंड 7 वाजेपर्यंत पोहोचू. अर्धा तास आपण लेट आहे कारण मध्ये उरणला थोडी आपण माती खाल्ली, पण ठीक आहे, रोड खूप चांगला आहे. आता पेनच्या पुढे बघा रोड कसा आहे, रोडची अपडेट मी देईनच, पुढे जाऊन मी होल्डर लावीनच. तर चला, जेवढा रस्ता आपल्याला कापता येईल तेवढा आपण कापून घेऊया, कारण घरी पण आपल्याला लवकर पोहोचायचंय. तर चला, निघूया आपण आपल्या स्वर्गाच्या दिशेला. मित्रांनो, हा पेनचा ब्रिज आहे. मस्त रोड, एकदम सुसाट रोड आहे. ऍक्च्युली अँगल थोडा वर खाली होतोय. ऍक्च्युली आपल्याला आता गोप्रो घ्यायला पाहिजे. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर गोप्रो कुठला चांगला आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. हा जो रोड आहे ना, ते असं वाटतंय की आपण स्वर्गात आलोय. तुझा रोड आहे, गाडी पण नाही, म्हणजे चिल. मुंबई वरून ते इथपर्यंत अजिबात आपल्याला ट्रॅफिक भेटलेली नाही. जी गाडी आपली कंटिन्यू रनिंग वरती आहे, जरा सुद्धा म्हणजे गाडी अशी स्लो नाही झाली आहे. सुसाट आहे. रोडवरती असं वाटतं आपलीच गाडी, ते रोडवरती गाड्याच नाही. मस्त. ऍक्च्युली गावी यायच्या आधी मी 2-3 ब्लॉग बघितले होते, पण ज्या हिशोबाने रोडची हालत होती त्या हिशोबाने अजून तरी मला तो रोड भेटला नाही. सगळे गावाला जात आहेत. ऍक्च्युली मी पण अशीच पिशवी बांधणार होतो, पण आपल्या पिशव्यांमध्ये ना सगळे फुले आहेत,
नाही तर प्रेशरमुळे ना त्या फुलांवरती लोड येऊन म्हणजे ती खराब पण होऊ शकतात, तुटू शकतात. आणि गावच्या फुलाची प्राइस म्हणजे हे बघा पाऊस आला. तर मित्रांनो आता आपण इंदापूरला अर्ध्या तासात पोहोचू. पण त्याच्यावरती जो रोड आहे ना तो बघा, पूर्ण सिमेंट रोड आहे, मस्त रोड आहे. पण मध्ये मध्ये हे जे पॅचेस आहेत ना, जे डायव्हर्जन येत आहेत, यार व्हिडिओ चालू करतो आणि हा पाऊस पडतोय. आणि ज्या मुलांना हे बघा, हे जे पॅचेस आहेत ना, हे मध्ये मध्ये थोडे तुम्हाला सांभाळून करावे लागणार आहेत. होय ते डायव्हर्जन आहे. ऍक्च्युली व्हिडिओ बंद असते ना तोपर्यंत आपलं पाऊस बरोबर असतो. एकदा व्हिडिओ चालू केली की हा बारीक 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 यायला चालू करतो. आणि मी मोबाईलची रिस्क घेऊ नाही शकत. तर सध्या गणपतीच्या ह्याला आपला फरक होऊन जाता. हे जे रोल आहे बघा. तर इथे तुम्हाला होतं थांबवायचं कारण रेती पण आहे. अर्जंट ब्रेक मारू नका. मोठे ऍक्टिव्हा वाले तरी अर्जंट ब्रेक मारू नका. गाडी स्पीड मध्ये चान्सेस जास्त आहेत. बघा, एक रोड बरा आहे. तर फक्त रोड आहे. चालू आहे. माझ्यामध्ये लवकरच आहे. पण टच होऊन आपल्याला अजून एकही ट्रॅफिक नाही भेटली आहे. हळू 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 हळू. ते रोड म्हणजे जे ब्लॉग मध्ये बघितले होते ना तसे तरी नाही भेटत. आणि त्यातून भेटू दे पण नको. कारण त्या ब्लॉग मध्ये ना रोडची अवस्था तर बघण्याच्या लायकीची पण नव्हती. ऍक्च्युली कॅमेऱ्याचा अँगल मला माहिती नाही कसा आलाय कसा नाही. बघा हे असे मध्ये मध्ये खड्डे आहेत. स्पीड लिमिट ना त्याच्यामध्ये ठेवा ज्यामुळे तुम्ही कंट्रोल करू शकाल. ओव्हर स्पीडिंगला जाऊ नका कारण गाडी नंतर कंट्रोल नाही होणार. टोटल 113 किलोमीटर झाले आपलं. नॉर्मल आपली 50-60 50-60 या स्पीडला पण गाडी चालवावी. ओके. व्हिडिओ चालू असता असता चुकून बंद झाली. मागे जाता ज्या रोड तिथे थोडा रेतीचा रस्ता होता. ते गाडी आउट ऑफ कंट्रोल होते काय माहिती आता चुकून हात टाकला तर व्हिडिओ बद्दल खराब रस्ता गेला. आता आता काय करते मला काय बोलते की ऑटोवाल्याशी ना मुंबईचे ऑटोवाले असतात ना तर गावचे ऑटोवाले एकटेच खूप स्वतःची होती राहणारच नाही. हा हा हा. चप्पल सोडतोय मित्रांनो. हा निसर्ग डोळ्याने बघण्याचा जो आनंद आहे ना हा हा. फक्त एकटा तरी नक्की पावसात या. ट्राय करा ट्राय करा. करा. चांगला रोड आला नाही तर लगेच असे डायव्हर्जन येत आहे. गाडीची स्पीड नाही लिमिट वरच ठेवावी लागते. म्हणजे असं नाही की अचानक तुम्ही पळवू शकता. हा हा. सकाळचं वातावरण आणि त्यात आपण कोकणात अंगात जातो म्हणून सुख काहीच नाही. सुट्टी कशी पास केली हे मला आणि माझ्या मित्रालाच माहितीये. तो स्वतः गावी गेलाय. बसला असेल तो. काल संध्याकाळी 5 वाजता. चला तुम्ही डायरेक्ट आता मानगावला भेटूया. वरून फक्त आता घर आपलं 1 तासावरती आहे. 1 तासामध्ये आपण आता घरी पोहोचू. मग घरी जाऊन बाकी गणपतीचे डेकोरेशनची कामं पण राहिली आहेत. अजून गणपती सुद्धा आणायचा आहे दापोलीवरून. दापोली म्हणजे वाकोलीवरून आणायचा आहे. तर चला लवकर निघूया. अं, मानगावला जास्त थांबलो नाही कारण
डायरेक्ट लोणेरला शिरायचं होतं, तर लोणेरला आतमध्ये शिरून नाश्ता करून, पाऊस होता तिथेच फोन चार्जिंग लावला दुकानामध्ये, तिथे नाश्ता करून लगेच गाडी काढून निघालो. तर चला भेटूया आपल्या पुढच्या ह्याच्यात. फायनली गाईज आपण 7 तासानंतर पोहोचलेलो आहोत आपल्या गावी. सकाळी 3 वाजता निघालो होतो आणि आता वाजलेत 10:30. तर चला भेटूया आपण. आपलं आता कालगाई मंदिरात जाऊया पहिला. ते आपलं झोलाई देवीचं मंदिर. थोडं ट्रॅफिक जाम आहे. ही आपली खिंडी आली आहे. वरती जो जातो तो किल्ले मचीद, उजवीकडे जातो तो शिंदेवाडी, आणि ही आपली कालकाय कदमवाडी. हा हा.
भाई जर हे तुम्ही स्वतः व्हिडिओ मध्ये बघण्यापेक्षा जर स्वतः डोळ्याने बघताय ना, स्वर्ग आहे स्वर्ग. कोकणाला स्वर्ग का बोलतात ना, ते ह्याच्यामुळे. हे आपलं कालकाई देवीचं मंदिर इकडे. बस बाईक आता आपण इथेच पार्क केली आहे. इथून आता आपण खाली चालत जाऊ. खाली अजून घरी जायच्या वाटेला अजून रोड चांगला नाही झालाय, म्हणून आपण गाडी खाली नाही घेऊन जात, तर गाडी आपण वरतीच लावतो. ती आपली छोटी पायवाट आहे. इथून गाडी न्यायला प्रॉब्लेम नाही, पण गाडी स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून खाली उतरवत नाही गाडी. हे रवी काकांचं घर आहे. ओमी कालच आलाय, 2 दिवस आधीच आलाय. तर चला आपण आता आपल्या घरी पोहोचलोय. हे बघा, हे धक्क्याचं काम आहे. हे धक्क्याचं काम एप्रिल मध्येच झालंय. पूर्ण चौरस मारलाय पूर्ण घराला. आणि आपलं घर डेकोरेशनचं अर्ध काम वाटतं आधीच केलंय, मी यायच्या आधीच झालंय. हो, इथे बॅनर लावलेलं आहे. चला तर मग भेटू.